बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेसाठी नाव चर्चेत आलेले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने अखेर सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत। शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी संपर्क मोहीम सुरू केल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे। त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिखर पहाडिया यांना उमेदवारीची शक्यता बळावली आहे। शिखर पहाडिया हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत। युवक काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या रामवाडी येथील निवासस्थानी पहाडिया यांनी भेट दिली आहे। श्री गणेश मोरया गणपती मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे। शिखर पहाडिया यांचा फेटा बांधून शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आला आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे परिवारातलाच उमेदवार असला पाहिजे असा आग्रह आपला राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी भेटीनंतर सांगितलंय। यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्याने सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिंदे गटाचे शिवाजी सावंत, मनीष काझे, तौफिक शेख यांच्यासह अनेकांनी दावेदारी आहे। काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते याची चर्चा असतानाच आता काही दिवसापूर्वी शिखर पहाडिया यांचे नाव सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी चर्चेत आले होते। त्यामुळे आता शाब्दी विरोधात शिंदेचा नातू विधानसभा लढवणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पहाडिया हे गणेश उत्सवाची संधी साधत सोलापूर शहरात दाखल झाले आहेत। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर पहाडिया हे चिरंजीव आहेत। शिंदे यांच्या 3 कन्यापैकी 2 राजकारणापासून अलिप्त आहेत, मात्र तिसरी कन्या प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेच्या राजकीय वारसा चालवत आहेत। आता प्रणिती शिंदे यांनी 3 वेळा विजयी मिळवलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी शिखर पहाडिया यांचे नाव पुढे आले आहे। दरम्यान शिखर पहाडिया हे 2023 मध्ये सोलापूरचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वराच्या यात्रेत सहभागी झाले होते। सोलापूरच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी झाल्याने आजोबा सुशीलकुमार शिंदे यांचा ते राजकीय वारसा चालविणार अशी चर्चा त्यावेळेस रंगली होती। शिखर पहाडिया यांची सोलापुरात आता एंट्री झाल्याने काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून मध्यमधून कोणाला दावेदारी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।